नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा विषय थोडासा संवेदनशील आहे, पण खूप आवश्यक आहे. आज आपण असा एक प्रश्न विचारणार आहोत, जो कदाचित तुम्ही कधी स्वतःला विचारला नसेल. आपण आपल्या मुलाला शिक्षण देतोय की स्टेटस दाखवतोय? शेजारचा मुलगा प्रायव्हेट स्कूलमध्ये जातो, म्हणून माझा मुलगाही तिथेच गेला पाहिजे किंवा माझी मुलगी तिथेच गेले पाहिजे. पण एक प्रश्न, तो निर्णय आपल्या मुलासाठी आहे की समाजाला दाखवण्यासाठी? आणि जर तीच रक्कम आपण SIPमध्ये गुंतवली तर 18 वर्षानंतर आपल्या मुलांकडे किती मोठा फंड तयार होईल याची माहिती आहे का आपल्याला? आज आपण बोलणार आहोत आकड्यांमध्ये, वास्तव्यात आणि थोडंसं भावनेत. प्रायव्हेट स्कूलचा खरा खर्च. प्ले ग्रुप ते UKG ॲडमिशन सरासरी 50,000 रुपये, ट्युशन फीज 1,00,000 रुपये, ड्रेस, बुक्स, ॲक्टिव्हिटी, ॲन्युअल चार्जेस सरासरी 2,00,000 रुपये प्रतिवर्ष. असे 3 वर्षाचे एकूण 6,00,000 रुपये लागतात. 1ली ते 10वी ट्युशन फीज, बुक्स, ड्रेस, कॉम्पिटिशन, पिकनिक्स व इतर खर्च असा मिळून सरासरी 2,20,000 रुपये प्रतिवर्ष खर्च येतो. 10 वर्षाचे एकूण 22,00,000 रुपये होतात. आणि 11वी व 12वी कॉलेज फीस 2,50,000, कोचिंग 1,00,000 आणि इतर चार्जेस 50,000. प्रतिवर्ष 4,00,000 रुपये खर्च येतो. साधारणपणे 8,00,000 रुपये 2 वर्षाचे होतात. आता आपण एकूण फीजचे कॅल्क्युलेशन करू. प्ले ग्रुप ते 10वीपर्यंतचे 28,00,000, 11वी-12वीचे 8,00,000 आणि इतर चार्जेस 4,00,000, एकूण 40,00,000 रुपये. आणि लक्षात ठेवा, दरवर्षी फी 8 ते 10% वाढतच आहे. जर हीच रक्कम तुम्ही SIPमध्ये गुंतवली तर काय होऊ शकते? समजा आपण दरमहा 15,000 रुपयाची SIP केली, कालावधी 18 वर्ष, ॲव्हरेज रिटर्न 12%, तर त्याची भविष्यामधील किंमत होईल 85,00,000 रुपये आणि 14% रिटर्न मिळाला तर जवळपास 1 कोटी. आता विचार करा, 18व्या वर्षी 1 कोटी फंड जर 12% रिटर्न मिळाला तर 12,00,000 रुपये प्रतिवर्षी तुम्हाला मिळेल. म्हणजे 1,00,000 रुपये दरमहा पॅसिव्ह इन्कम तुमची चालू होईल. तसेच तुम्ही त्या सदर रकमेतून तुमच्या मुलाला बिझनेस सुरू करून देता येईल, फॉरेन एज्युकेशन देता येईल, स्टार्टअप करता येईल, घर घेता येईल. हायर स्टडीजसाठी त्या पैशाचा उपयोग करू शकता. त्याला जॉब शोध असं म्हणावं लागणार नाही. मराठी शाळा खरंच कमी दर्जाच्या आहे का? मराठी शाळा म्हणजे मागे पडणं हा गैरसमज आहे. मातृभाषेत समज जास्त असते, बेस मजबूत होतो, आत्मविश्वास वाढतो, आर्थिक ताण कमी होतो. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSCची परीक्षा देतात. त्या परीक्षेत ग्रामीण भागातील आणि मराठी माध्यमातून शिकणारे अनेक विद्यार्थी यशस्वी होतात. इंग्लिश शिकणं अवघड आहे का? नाही. आज YouTube, ऑनलाईन कोर्सेस, कम्युनिकेशन क्लासेस सगळं उपलब्ध आहे. सर्वात मोठा प्रश्न, आपण आपल्या मुलांना काय देतोय? इंग्लिश ॲसेंट की फायनान्शियल फाउंडेशन? जर 18व्या वर्षी त्याच्याकडे 90,00,000 रुपये ते 1 कोटी रुपये फंड असेल तर तो जीवनात मागे पडेल का की पुढे जाईल? आज बहुतेक पालक EMI भरतात, फ्युचर प्लॅनिंग करत नाहीत. आपण मुलाला शाळा देतो पण संपत्ती देत नाही. तुमच्या मुलाला इंग्रजी शिकता येईल, पण आर्थिक शहाणपण शिकवलं का? शिक्षण महत्त्वाचं आहे, पण फायनान्शियल प्लॅनिंग त्याहूनही महत्त्वाचं आहे. प्रायव्हेट स्कूल चुकीचे आहे असं नाही, पण ब्लाइंड डिसिजन घेणं चुकीचं आहे. डिसिजन घ्या इमोशनवर नाही तर कॅल्क्युलेशनवर. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मुलांचं भविष्य ठरवताना लोक काय म्हणतील हे विचार करू नका. तुमच्या मुलासाठी काय योग्य आहे हे विचार करा, कारण आज घेतलेला निर्णय तुमच्या मुलांचं भविष्य ठरवणार आहे. धन्यवाद.